मंडळी, भारताच्या फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड विजेत्या पुरुष आणि महिला संघासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला आणि त्यांना शाबासकीही दिली। पंतप्रधानांनी आपल्या निवासस्थानी दिलेल्या खास भेटीनं ऑलिम्पियाड सुवर्णपदक विजेते बुद्धिबळपटू भारावून गेले होते। भारताच्या पुरुष आणि महिला बुद्धिबळ संघात महाराष्ट्राच्या तिघांचा समावेश आहे। त्यापैकी विदित गुजराती हा नाशिकचा, दिव्या देशमुख ही नागपूरची आणि प्रशिक्षक अभिजित कुंटे हे पुण्याचे आहेत। पंतप्रधान मोदींकडून मिळालेल्या शाबासकीनं हे मराठी बुद्धिबळवीर आनंदून गेलेले असले तरी महाराष्ट्र सरकारनं आपल्या कामगिरीची अजूनही दखल घेतली नसल्याची खंत त्यांच्या मनात आहे आणि ते स्वाभाविक आहे। भारतीय संघाचे प्रशिक्षक अभिजित कुंटे यांनी ती खंत बोलूनही दाखवली। भारताच्या ओपनमधील आणि महिला संघाने चेस ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक जिंकलेले इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलंय आणि विशेष म्हणजे महिला संघात देखील एक दिव्या देशमुख मराठी मुलगी आहे आणि त्या संपूर्ण संघाचं प्रशिक्षण करणारे आणि त्याची कॅप्टनशिप करणारे अभिजित कुंटे हे देखील एक मराठी नाव आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या भावना काय आहेत। पहिल्यांदा भारताच्या इतिहासात असं घडतंय। सर, काय वाटतंय तुम्हाला? नाही, अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आमचं स्वप्न होतं की भारताने कधीतरी ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवावं आणि मी 98 मध्ये पहिल्यांदा चेस ऑलिम्पियाडमध्ये पार्ट घेतला होता आणि 2000 मध्ये आपली टीम 8वी आली होती। दॅट वॉज अ व्हेरी गुड परफॉर्मन्स दॅट टाइम। पण आज दोन्ही टीमनी जे गोल्ड मेडल मिळवले ते म्हणजे खूप कमी देशांना हे जमलेली गोष्ट आहे। 100 वर्ष झाली आता ऑलिम्पियाड चालू होऊन, चेस ऑलिम्पियाड, आणि आतापर्यंत फक्त 4 देश ही गोष्ट करू शकलेले आहेत की त्यांनी दोन्ही मेन आणि ओपन आणि वुमन सेक्शनमध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे। सर, तुम्ही कोच केलं आणि आम्ही ऐकलं की कॅप्टनशिप सुद्धा, म्हणजे हे नेमकं समजावून सांगाल का की भूमिका काय असते? कारण तुम्ही कॅप्टन होतात, म्हणजे आम्हाला जनरली अशी कन्सेप्ट आहे की कॅप्टन स्वतः खेळतो। सो चेसमध्ये नॉन प्लेइंग कॅप्टन कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये कॅप्टन इज अ पार्ट ऑफ द टीम आणि कॅप्टन हा सगळी कोणी त्या दिवशी खेळायचं कोणी नाही खेळायचं, त्याचबरोबर ही कॅन बी विथ द टीम व्हेन ॲक्च्युअली गेम इज गोइंग ऑन। आणि कोचेसचा रोल हा ट्रेनिंग पुरता मर्यादित राहतो। कोचेस ॲक्च्युअली फील्डवर येऊ शकत नाहीत। कॅप्टन कॅन ओनली बी ऑन द फील्ड। मग सर, आत्ताच जे यश आहे भारताचं, असं यश यापूर्वी की दुसऱ्या कोणत्या देशांना मिळालंय का? आणि विशेष म्हणजे 22 पैकी 21 गुण हा पुरुष संघाने मुलांनी आणि महिलांच्या संघाने 19 गुण मिळवले, तर हा सुद्धा एक प्रकारचा विक्रम आहे असं आपण म्हणू शकतो। हा मोठा विक्रम आहे, कारण आतापर्यंत 44 पैकी 40 पॉईंट आपण जे मिळवले आणि ओपन सेक्शनमध्ये मुलांनी जी कामगिरी केली ती अद्वितीय आहे। म्हणजे 22 पैकी 21 पॉईंट आतापर्यंत कधीच मिळवलेले नाही आहेत। पण माझ्या मते हा जो काही स्कोर केलेला आहे याच्यामध्ये पुन्हा करणं कुठल्याही देशाला खूप अवघड आहे, एवढंच मी सांगू शकतो। दुसरं म्हणजे की आतापर्यंत फक्त चायना, रशिया आणि युक्रेन या 3च देशांनी ही कामगिरी केली आहे की त्यांनी मेन आणि वुमनमध्ये हे विजेतेपद मिळवलेलं आहे। दुसरा विश्वविजय आपण असा केला की विक्रम असा केला की ही जी कंबाईंड ट्रॉफी असते जी मागच्या वर्षी पण इंडियाला मिळवली होती आणि आता यावर्षी पण आपल्याला मिळाली, पण कंटिन्युअस 2 वेळेला ही ट्रॉफी मिळवणार आहे। फक्त आपण आता दुसरा देश झालोय। पहिलं USSR जेव्हा होतं तेव्हा त्यांनी हे केलं होतं की कंटिन्युअस 2 वर्ष बेस्ट फेडरेशन मेन आणि वुमन मिळून ही ट्रॉफी त्यांनी मिळवली होती। मग सर, आत्ताची परिस्थिती, तुम्ही पूर्वी जेव्हा खेळत होता त्यावेळेसची परिस्थिती, आत्ताची सरकारी धोरणं, यामध्ये सुधारणा झाली आहे का चेसच्या संदर्भात? माझ्या मते राष्ट्रीय पातळीवरती खूपच चांगला सपोर्ट सगळ्या प्लेयर्सना मिळतोय, पण अनफॉर्च्युनेटली महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं काही सपोर्ट मिळत नाही आजही। म्हणजे आपण बघतो की चेसला अजूनही त्यांनी त्या मनाने काही सपोर्ट केला नाहीये। बाकी सगळ्या स्टेट गव्हर्नमेंट्सनी आपापल्या खेळाडूंना, कोचेसना कॅश पारितोषिक ऑलरेडी दिली, पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं अजून तसा कुठलाही प्रस्ताव किंवा तसा कुठलाही मेसेज आजही एकाही खेळाडूला आलेलं नाही। अत्यंत दुःखाची गोष्ट आहे। म्हणजे फक्त कॅश प्राईजचं नाही, पण किमान ॲप्रिसिएशनचे शब्द जरी आलेत का, एक साधा SMS तरी? नाही, कोणाचंच काही आलेलं नाही। पण काल नरेंद्र मोदी भेटलेत, तर मग मोदींचा अप्रोच कसा होता आणि मग महाराष्ट्र सरकार त्यातून काय शिकेल असं वाटतं? महाराष्ट्र सरकार मला माहित नाही काय शिकेल ते, पण मोदी सरांनी एक गोष्ट आम्हाला जी सांगितली जी मला खूप आवडली त्यांची, की त्यांनी सांगितलं की तुम्ही जे काही जिंकलेलं आहात आणि हे किती मोठं आहे हे जगाला कळणं खूप महत्त्वाचं आहे। कारण त्यांनी अमेरिकेमध्ये होते, ते 22 सप्टेंबरला आम्ही टुर्नामेंट जिंकलो। आम्ही बसमधनं परत येत होतो आणि त्यांनी अमेरिकेला त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की इंडियाच्या टीमने असं असं विजेतेपद मिळवलेलं आहे।
तर ते म्हणले की तुमचा जो 190 देशांमध्ये भारताने जे यश मिळवलेलं आहे ते सगळ्या जगाला कळणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून माझी इच्छा होती की तुम्हाला आल्याला भेटावं. तर ही जी भावना त्यांच्यामध्ये आहे ती अत्यंत आम्हाला सगळ्यांना खूप आवडली की आपण जिंकतो, आपल्याला आनंद असतो, पण आपला आनंद सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना जे वाटत होतं ते आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं. सर, आता पूर्वीपर्यंत आपण एकच नाव साधारणपणे आम्ही ऐकायचो, ते विश्वनाथन आनंद यांचं होतं. आता भविष्यात आणखीन असे आयकॉन तयार होतील असं वाटतं आणि विशेष म्हणजे 16 देश खेळतात त्या क्रिकेटची इतकी चर्चा होते, पण 189 देश खेळतात त्या चेसची थोडी चर्चा कमी आहे. तर या सगळ्याकडे कसं पाहता तुम्ही? आता ऑफकोर्स क्रिकेट आपल्या कल्चरमध्ये आलेलं आहे, म्हणजे आज क्रिकेटबद्दल सगळ्यांना माहिती आहे. तसं चेस पण हळूहळू त्या कल्चरचा पार्ट जेव्हा होईल तेव्हा ऑफकोर्स त्याची पब्लिसिटी वाढेल. पण कल्चर एक वेगळा विषय आणि कॉम्पिटिशन हा एक वेगळा विषय येतो. तर ऑफकोर्स 190 देशांच्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला परफॉर्मन्स करणं हे कायम चॅलेंजिंगच राहणार आहे. कारण आज जर का आपण बघितलं तर सॉकर एक गेम आहे जो एवढ्या 200पेक्षा जास्त देशांमध्ये खेळला जातो, किंवा टेनिस असेल त्याच्यामध्ये अनेक देश पार्टिसिपेट करतात. तर ह्या खेळांमध्ये ऑफकोर्स तुम्ही बघता की त्या परफॉर्मन्स करणं किती अवघड आहे. तर चेस हा त्याच लाईनमध्ये गेम आहे की हा अनेक देशांमध्ये इक्वली पॉप्युलर स्पोर्ट आहे आणि त्याच्यामध्ये आज भारताने जे विश्वविजेतेपद मिळवलंय ते खूपच महत्त्वाचं आहे. तर आपल्यासोबत होते अभिजित कुंटे, ज्यांनी आपल्याला नुकतंच विशद करून सांगितलं की भारताचा विजय किती मोठा आहे आणि विशेष म्हणजे त्यामध्ये महाराष्ट्राची असलेली भूमिका सुद्धा किती मोठी आहे. या सगळ्याची दखल ही योग्य पातळ्यांवर घेतली जाईल या अपेक्षेसह आपण थांबूया. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत सूदसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.